म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात 150हून अधिक जणांचा बळी गेलाय। भूकंपात 750हून अधिक जण जखमी झालेत। अपरिमित यामध्ये नुकसान झालंय। बँकॉकमध्ये इमारत कोसळून 80 जण यामध्ये बेपत्ता झालेत। त्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय। शेकडो नागरिक घाबरून घर आणि कार्यालय सोडून पळाले। थायलंडचे पंतप्रधान पिथोंगटान शिनावात्रा यांच्याकडून आणीबाणी आता जाहीर करण्यात आली आहे। भारताचा मदतीचा हात देण्यात आलाय। 15 टन मदत साहित्य भारतातून पाठवलं जाणार आहे। म्यानमारमध्ये शुक्रवारी 7.7 रिश्टर स्केल इतका तीव्रतेचा भूकंप झालाय। शुक्रवारी सकाळी 11:50 वाजता म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय। भारत, थायलंड, बांगलादेश आणि चीनसह 5 देशांमध्ये त्यांचे धक्के जाणवले। म्यानमार आणि थायलंडमध्ये सुमारे 150 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। म्यानमारमध्ये 144 जणांचा मृत्यू झालाय तर येथे 732 जण जखमी झाले। त्याचवेळी थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली 30 मजली इमारत कोसळली। या साईटवर 400 लोक काम करत होते। यापैकी 80 लोक बेपत्ता आहेत तर 3 जणांचा मृत्यू झालाय। या 5 देशांच्या वेगवेगळ्या भागात शेकडो लोक घाबरून घरे आणि कार्यालये सोडून पळून गेले। मोठ्या प्रमाणात झालेल्या विध्वंसामुळे थायलंडचे पंतप्रधान पिथोंगटान शिनावात्रा यांनी आणीबाणी आता जाहीर केली आहे।อะไรวะเนี่ยถล่ม那是西也是东南的上面。